नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आपल्याला सगळ्याला माहित आहे की ही योजना सुरू होऊन 4 ते 5 महिने झालेले आहे. बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपायला आलेला आहे आणि त्यांना काही प्रशिक्षणार्थी अजून असे आहेत का त्यांना जानेवारी महिना आणि फेब्रुवारी महिना त्यांचा अजून कार्यकाळ राहिलेला आहे. पण बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांचा मला कमेंट आली आणि बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांना प्रश्न विचारत होते की जानेवारी महिन्याचं पेमेंट कधी होईल. त्यासाठी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे. मी तुम्हाला जानेवारी महिन्याचं पेमेंट कधी येणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेच, पण आपल्याला महत्त्वाचं म्हणजे कार्यकाळ वाढण्यासाठी काय घडामोडी चालू आहे हे पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर त्या पण आपल्याला सांगणार आहे. तर जे कोणी व्हिडिओ जर नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला, आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे आपला की जो जानेवारी महिन्याचा मानधन आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं, तर ते मानधन प्रशिक्षणार्थ्यांना कधी भेटेल असा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचा प्रश्न होता. म्हणून मी त्या प्रश्नाचं उत्तर आज देणार आहे. तर बघा, वेगवेगळ्या आस्थापना आहेत आणि वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये आपल्याला माहित आहे आतापर्यंत 45 आस्थापना आहे. किती? 45 अशा आस्थापना आहेत. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या, काही प्रायव्हेट, काही सेमी गव्हर्नमेंट अशा वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये 1,10,000 प्रशिक्षणार्थी जुडलेले आहेत. तर वेगवेगळ्या आस्थापना असल्यामुळं आपल्याला माहिती आहे की तुम्ही कोणत्याही आस्थापनेत जुडले असेल तरी तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुमचा अहवाल तुमच्या विभागाला जमा करायचा असतो, बरोबर. तुम्ही वेगवेगळ्या कुठल्याही विभागामध्ये जरी काम करत असाल तरी तुमचा अहवाल तुम्हाला जमा करायचाच असतो. त्यामुळे तुम्ही जर तुमचा अहवाल तुमच्या विभागाला जमा केला असेल तर तुमचा विभाग तुमचा अहवाल कौशल्य विकास विभागाला पाठवत असतो. जसं की आरोग्य विभाग, शैक्षणिक विभाग, पंचायत समिती विभाग, असे वेगवेगळे जे विभाग आहेत तिथं तुमचा सगळ्यांचा अहवाल जमा होत असतो तालुका निहाय. जसं की तुमचा तालुका जो असेल त्या तालुक्यामध्ये जर समजा 250 कर्मचारी काम करत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत, त्या 250 लोकांचा जो जानेवारी महिन्याचा अहवाल आहे तो जमा झाल्यानंतर, पूर्ण जमा होईपर्यंत तो अहवाल तुमच्या आस्थापनेलाच, म्हणजे तुमच्या, जर तुम्ही पंचायत समितीमध्ये जर अहवाल जमा केला तर तुमच्या पंचायत समितीलाच तो थांबून असतो. आता हा पंचायत समितीला अहवाल कधीपर्यंत असतो? जोपर्यंत सगळे जेवढे कर्मचारी आहेत, जेवढे प्रशिक्षणार्थी आहेत, जेवढे पूर्ण अहवाल जमा करत नाही तोपर्यंत. सगळ्यांचा अहवाल जमा केल्यानंतर तो अहवाल ते सर्व कौशल्य विकास विभागाला जमा करतात. आता हा कौशल्य विकास विभागाला जमा करतात तर आपल्याला माहित आहे की जानेवारी महिन्याचा आपल्याला मागील सगळ्या महिन्याचे पेमेंट आपल्याला पडून गेलेले आहे आणि त्याच्यावर खूपसा लोड आल्यामुळे त्यांनी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3ही महिन्याचे तुम्हाला लागोपाठ एकाच दिवशी पेमेंट केलेलं आहे, बरोबर. तुमच्या पात्रतेनुसार जे शैक्षणिक पात्रता आहे, जर तुम्ही 12वी झाले असाल तर 6,000 रुपये, ITI झाला असेल तर 8,000 रुपये आणि ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशनच्या वर जर असेल तर तुम्हाला 10,000 रुपये प्रमाणे मानधन भेटत होतं. पण आता तीच मानधन जानेवारी मध्ये पण त्याच पात्रतेनुसार भेटणार आहे. आता जानेवारीचा अहवाल तुम्ही विचारा तुमच्या विभागाला का तो तुमच्या कौशल्य विकास विभागाला पाठवलेला आहे का. जर तुमचा कौशल्य विकास विभागाला जर अहवाल पाठवलेला असेल तर तो फेब्रुवारी महिन्याच्या शेवट किंवा मार्च महिन्याच्या 10 तारखेपर्यंत सगळ्यांना भेटून जाणार आहे. तर जो जानेवारी महिन्याचा तुमचा हप्ता आहे तर तो आणि फेब्रुवारीचा दोन्ही सोबत येऊ शकतात, किंवा जानेवारी महिन्याचा तुमचा जानेवारीच्या शेवट किंवा फेब्रुवारी जो महिना चालू आहे त्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवट किंवा मार्च महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचं मानधन भेटून जाणार आहे. हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर आपल्याला माहित आहे का मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ ज्या लोकांना वाटतंय संपलाय, ही योजना इथंच थांबलेली आहे, त्या योजनेने त्या लोकांसाठी हा महत्वाचा संदेश.
तुम्हाला असं वाटू देऊ नका की ही योजना बंद झाली आणि ही योजना इथंच संपली. तर नाही मित्रांनो, या योजनेसाठी बरेचसे तळमळ करणारे गोरगरिबांचे प्रशिक्षणार्थी आहेत याची जाणीव समाजातील काही लोकांना आहे. जसं की माननीय माजी खासदार हरिभाऊ राठोड हे समोर आलेले होते. आता तसेच तुकाराम बाबा महाराज सांगलीतून पुढे आलेले आहेत आणि यांनी भरपूर सारी चळवळ या प्रशिक्षणार्थ्यांसाठी सुरू केलेली आहे. त्यांनी त्यांच्या विभागातील सगळ्या लोकांना ते भेट देत आहेत आणि त्यांचं लवकरात लवकर जे योजना सुरू केली एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या सोबत आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सोबत लवकरात लवकर बैठक घेण्याचे त्यांनी प्रयत्न सुरू आहे. लवकरात लवकर ते एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन त्यांचे या योजनेबद्दल सविस्तर माहिती देऊन जे प्रशिक्षणार्थ्यांची तळमळ आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवून पुढील जो निर्णय आहे तो घेणार आहे. त्यामुळं जेवढे काही प्रशिक्षणार्थी ज्यांना माहित नाहीये तुकाराम बाबा सांगलीतील या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी भरपूर सारे पुढे येऊन प्रयत्न करत आहे. तर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे, तुम्हीही तुमच्या खारीचा वाटा असू द्या, तुम्हीही तुकाराम बाबा महाराज यांना मदत करा, त्यांना सपोर्ट करा आणि जो त्यांच्या कुठल्याही या योजनेत ते स्वतःही नाही आणि त्यांचे पाहुणे रावळे सुद्धा नाही, तरीही त्यांचं म्हणणं आहे की माणसात देव बघावा. तसं ते माणसात हे जे गोरगरिबाचे मुलं आहे त्यांना 10,000 रुपये 8,000 रुपये 6,000 रुपये मानधन भेटत आहे. त्यांची जे 6 महिने झाल्यानंतर काळ्या संपेल ते बेरोजगार होईल या आशेनं त्यांना वाटत आहे कुठंतरी माणसात देव बघावा आणि त्यांच्या या संदेशानुसार त्यांनी ही चळवळ सुरू केलेली आहे. सांगलीत मोठा भव्य दिव्य असा त्यांनी मोर्चा महोत्सव सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी एकत्र येऊन घेतलेला आहे. सगळ्या सोशल मीडिया जेवढी काही सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा जो मोर्चा महामोर्चा आहे त्याची चळवळ सध्या TV9 अशा वेगवेगळ्या ABP माझा अशा सगळ्या सोशल मीडियाचे जे मोठे मोठे चॅनल आहेत त्यांच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली आहे. ज्या गोरगरिबांचे जे प्रशिक्षणार्थी आहे त्यांची जी तळमळ आहे त्यांचं जे काम आहे ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे नक्कीच काहीतरी चांगला निर्णय घेईल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या ज्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी. त्यामुळं तुकाराम बाबा महाराज यांच्यासाठी सगळ्यांनी नक्की सपोर्ट करा आणि तुमचा जो लढा आहे त्या लढ्याला नक्कीच यश येईल. फक्त सगळ्यांनी त्यांच्या सोबत राहा आणि जो येणारा जो काळ आहे तो तुमचाच आहे. त्यामुळे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे, जेवढं काही सोशल मीडिया आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रचार प्रसार करा, जेणेकरून लोकांपर्यंत ही योजना समजेल आणि लोकांना या प्रशिक्षणार्थ्यांची तळमळ समजेल. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.